नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। एकही लोकांचं समाधान केलेलं नाही कोणत्याच व्यक्ती। ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभेतून काढला पळ। ग्रामस्थांचा आरोप। कोणत्याच व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। मीटिंग मधून वापस येऊन सरळ आपल्या चेंबर मध्ये आले। ग्रामविकासाच्या प्रश्नांवरून वादळी ठरली आसगावची ग्रामसभा। भरपूर विषय होते, जसा ग्राम पेंडिंगच आहे। शेवट लोक रेट झाले। सरपंचांनी दिलेले विकासाचे आश्वासन, गावात झालेली विकास कामे आणि गावात असलेल्या समस्या यावर ग्रामस्थांनी आयोजित ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केले असता त्या प्रश्नांची उत्तरे न देता तसेच ग्रामस्थांचे समाधान न करता सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी ग्रामसभेतून उठून गेल्याचा आरोप ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांकडून केला जात आहे। यावेळी ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला होता। ग्रामस्थांचे ग्रामविकासाचे प्रश्न आणि पदाधिकारी कर्मचाऱ्यांची पळवाट यावरून आसगावची ग्रामसभा वादळी ठरली। राहिला सूचीतले एकच प्रश्न घेतला, बाकीचे प्रश्न पूर्ण पेंडिंग पडून आहेत। पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायत अंतर्गत आज 28 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा घेण्याचे नियोजित होते। या सभेत विकासात्मक आणि समित्या गठीत करण्याचे विषय सूचीमध्ये होते। दरम्यान आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी कोरम पूर्ण झाल्याने अखेर ग्रामसभा सुरू झाली। विषय सूचीतील विषयानुसार विषय घेतले जात असताना ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांनी आयोजित ग्रामसभेमध्ये ग्रामविकासाला अनुसरून झालेली कामे आणि आश्वासित कामांच्या संदर्भात सभेच्या अध्यक्षांसमोर प्रश्नांचा भडीमार केला। मात्र सभेचे अध्यक्ष तथा आसगावचे प्रभारी सरपंच महेश फुंडे आणि येथील ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान न करता भर ग्रामसभेतून उठून गेल्याचा आरोप ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांकडून केला जात आहे। एकही लोकांचं समाधान केलेलं नाही, कोणत्याच व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। शेवटी लोकांच्या कंटाळून ते सरळ चेंबर मध्ये मीटिंग मधून वापस येऊन सरळ आपल्या चेंबर मध्ये। ग्रामविकासाच्या विषयाला अनुसरून ग्रामस्थांच्या प्रश्नांचा भडीमार झाल्याने सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला। मात्र उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर थेट ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमक्ष विकास कामांवर भ्रष्टाचारांचाही आरोप केला आहे। 50-50 हजार रुपयाचे काम आहेत आणि 2-2 लाख रुपये या ग्रामसेवक साहेबांनी ते बिल सही मारून तपास करून टाकला। वास्तव्यात ग्रामविकासाचे तसेच आश्वासित प्रश्न हे या ग्रामसभेच्या विषय सूचीत नियोजित नव्हते। ग्रामसभेत एखादा प्रश्न किंवा विषय उपस्थित करायचा असल्यास 2 दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीला लेखी अर्ज देणे गरजेचे असते। मात्र असे असले तरी वेळेवर येणारे विषय ग्रामसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने घेतले जाऊ शकतात आणि अनेकदा घेतातही। मात्र आसगावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित केलेले प्रश्नांची उत्तरे न देता सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी उठून गेल्याचा आरोप करीत ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांकडून रोष व्यक्त करण्यात आला। एकंदरीत ग्रामविकासाला अनुसरून ग्रामस्थांचे प्रश्न आणि संबंधित पदाधिकारी अधिकाऱ्यांवर पळवाट काढल्याचा आरोप यावरून आसगावची ग्रामसभा वादळी ठरल्याचे बोलले जाते। एकही लोकांचं समाधान केलेलं नाही, कोणत्याच व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। शेवटी लोकांच्या कंटाळून ते सरळ चेंबर मध्ये मीटिंग मधून वापस येऊन सरळ आपल्या चेंबर मध्ये आले। आणि राहिला सूचीतले एकच प्रश्न घेतला, बाकीचे प्रश्न पूर्ण पेंडिंग पडून आहेत। लोक वाट पाहत राहिले, शेवटी ग्रामसेवा चालू करतील म्हणून सरपंच साहेब बाहेर गेले होते। आता आले, ग्रामसेवक साहेबाला विचारला तर येत आहेत म्हणला नाश्ता पाणी करून। परत आता लोक थोडे गेले, बाकी आहे, तो विषय संपला, आता मीटिंग झाली म्हणून असं सांगत आहे। असे कोणते विषय घेतला की प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकले? ते भरपूर विषय होते, जसा गावातले सगळे नवीन संडास बाथरूम आहेत, त्याची अजिबात स्वच्छता नाही। यानं जे कमिटमेंट केले होते पाण्याच्या टाक्या आपण त्याला साफसुथरा करू, ते साफसुथरा नाही केला। गावातल्या काही नाल्या अशा आहेत ज्या बुजल्या आहेत, ते लोकांनी त्याच्याविषयी विचारला का त्या साफ का बरं केल्या नाही, त्याच्यामुळे पूर पाणी येऊन राहिला, त्याच्यावरही काही विषय यांनी तोडगा बरोबर सांगितला नाही। बरेचसे असे काम आहेत का ते 50-50 हजार रुपयाचे काम आहेत आणि 2-2 लाख रुपये या ग्रामसेवक साहेबांनी ते बिल सही मारून तपास करून टाकला आणि अजून कामं अर्धे पेंडिंगच आहेत। ते सुद्धा कामं तशीच पेंडिंग पडून आहेत, तेही काही केला नाही। शेवट लोक रेट झाले, उलट हवाढवे बोलले आणि याच्यानं ते ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब सरळ सभेतून बाहेर आले आणि संपले म्हणून सांगत आहे। घडलेला प्रसंग आणि केले जात असलेले आरोप या संदर्भात येथील सरपंच काय म्हणाले,
काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केले, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता आपण पळ काढला असा ग्रामस्थांचा आरोप आहे, काय सांगाल? मी महेश आनंदराव कुंडे, प्रभारी सरपंच म्हणून आहे. ग्रामसभा आज दिनांक 28/8/2025 आयोजित केलेली होती. विषय सूचीनुसार ग्रामसभा घेण्यात आलेली आहे. विषय सूचीच्या बाहेरील प्रश्न बिना अर्जाने आल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली नाही. नियमानुसार आपण जे ग्रामसभा जी बोलावली जाते त्या ग्रामसभेमध्ये 2 दिवसाच्या आधी लिखित स्वरूपात अर्ज असेल त्याचे उत्तर देणे तरी बंधनकारक असते, परंतु वेळेवर आलेल्या प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे हे शक्य नसते. त्यामुळे पण आलेल्या पुष्कळशा प्रश्नाचे उत्तर देऊन आपण गावकऱ्यांचे समाधान केले. धन्यवाद.